कारगिल विजय दिवस कॅन्डल मार्च काढून वीर जवानांना भावपूर्ण आदरांजली। आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांच्या अदम्य शौर्याचं आणि सर्वोच्च बलिदानाचं स्मरण करण्यासाठी सैनिक टाकळी इथं कारगिल विजय दिवस अतिशय देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्तानं कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन निघालेला हा कॅन्डल मार्च वीर जवान स्मारक इथे पोहोचला। यावेळी रोटरी क्लबचे सदस्य प्रदीप पाटील म्हणाले, नमस्कार, मी प्रदीप पाटील, रोटेरियन कुरुंदवाड क्लबचा सदस्य आहे। कारगिल विजय दिवसानिमित्त आज आम्हाला सैनिक टाकळीमध्ये त्याच्या स्मृतिस्तंभानिमित्त येऊन तिथं श्रद्धांजली अर्पण करण्याची एक संधी मिळाली आणि आज इथे कॅन्डल मार्च आपण केलेला आहे। आणि त्याचबरोबर सैनिक टाकळीच्या एका गावतळ्याजवळ वृक्षारोपण करण्याचा पण आज एक तिथं मोठा एक कार्यक्रम इथं आयोजित केला होता। त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा टाकळी ग्रामस्थांनी सहभागी होण्याची आम्हाला संधी दिली कुरुंदवाडच्या रोटरी क्लबला। त्याबद्दल अत्यंत मनापासून त्यांचे मी आभार मानतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारगिल दिवस, त्या दिवशी भारतामध्ये जेवढे काही लोक शहीद झाले, सैनिक शहीद झाले, त्या सगळ्यांच्या प्रती अत्यंत मनोपूर्वक एक श्रद्धांजली अर्पण करून त्या गावामध्ये अजून काही सुविधा असतील तर त्यासुद्धा करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाड प्रतिबद्ध आहे। यावेळी स्मारकाजवळ उपस्थितांनी हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। भारत माता की जय, वीर जवान अमर रहे आणि वीर जवान तुझे सलाम या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। या प्रेरणादायी देशप्रेमाच्या कार्यक्रमात गावातील सर्व माजी सैनिक, आजी सैनिक तसेच रोटरी क्लब कुरुंदवाडचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वीर जवानांप्रती आपली कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी सैनिक टाकळीहून विनोद पाटील। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।